व्यंकटरमणा गोविंदा. आज जीवनाचं काहीतरी नवीन अध्याय म्हणून उठलो, आवरलं आणि आपल्या दुकानकडे जाण्यासाठी निघलो. दुकानकडे जाण्यासाठी निघाल्यानंतर बाहेर आलो तर बघितलं तर थंडीचं प्रमाण अजून कमी नाही झालेलं. त्यामुळे तोंडाला दस्ती वगैरे बांधली आणि निघलो आपल्या दुकानकडे. निघाल्यानंतर जाता जाता म्हणलं आपल्या गावातील केशवराज मंदिराचं दर्शन तरी घेऊन जावं. या उद्देशाने केशवराज मंदिराच्या दर्शनासाठी आलो असता पंडितजी आपली पूजा करत होते. पंडितजीचा आणि केशवराजाच्या दोनाचा पण आशीर्वाद घेतला आणि निघलो आपल्या बाहेर. तर बाहेरली शूटिंग राहिली होती, बाहेरली पण थोडीशी शूटिंग घेतली आणि बाहेरली शूटिंग घेऊन निघलो परत आपल्या माजलगावकडे, आपल्या शॉपकडे. माजलगावच्या जवळ आल्यानंतर असं संभाजी महाराजांना मुजरा करायचा राहिला होता. संभाजी महाराजांना पण मुजरा केला आणि तिथून पुढे निघलो आपल्या परत दुकानकडे. दुकानच्या अलीकडे आल्यानंतर आपल्याला असं दिसलं की बोराजीने आपली दुकान पूर्ण बाहेरून साफसफाई करून ठेवली होती. तर थोडंसं म्हटलं तुम्हाला बालाजीचं पण दर्शन घ्यावं. ज्यांना येणं होत नाही त्यांनी बालाजीचं दर्शन सकाळी सकाळी घ्या. बालाजीचं दर्शन घेतलं आणि आपलं दुकान उघडण्याकडे निघालो. दुकान उघडलं तर बघतो तर काय आतमध्ये आपला पसारा जसाच तसा राहिलेला होता. पसारा वगैरे थोडा आवरण्यामध्ये 1 तास जाईल. या पुढला जर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा. रोज तुम्हाला अशी नवीन नवीन ब्लॉग टाकेल. धन्यवाद.